जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज ह.भ.प. शिरीष महाराज मोरे यांनी आत्महत्या केली आहे। देहूतील राहत्या घरी शिरीष महाराज मोरे यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं सांगितलं जातंय। आर्थिक विवंचनेतून त्यांनी हा टोकाचा निर्णय घेतल्याचे पोलिसांनी सांगितलंय। सध्या देहू रोड पोलीस या प्रकरणी अधिकचा तपास करतायत। पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार शिरीष महाराज मोरे यांनी नवीन घर बांधलं होतं। खालच्या मजल्यावर आई वडील आणि वरच्या मजल्यावर ते राहत होते। मंगळवारी रात्री मोरे वरील खोलीत आराम करण्यासाठी गेले होते। सकाळी 8:30 वाजल्यानंतरही ते खाली आले नव्हते। त्यामुळे घरातील सदस्य वर गेले, दरवाजा वाजवला पण दार उघडलं जात नव्हतं। आतून कोणताही प्रतिसादही मिळत नव्हता, त्यामुळे दार तोडण्यात आलं। मोरे यांनी पंख्याच्या हुकाला उपरण्यानं गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं आढळून आलं। आत्महत्या करण्यापूर्वी त्यांनी चिठ्ठी लिहून ठेवली होती। दरम्यान प्राथमिकदृष्ट्या आर्थिक विवंचनेतून आत्महत्या केल्याचं देहू रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी सांगितलंय। ह.भ.प. शिरीष महाराज मोरे हे संत तुकाराम महाराजांचे 11वे वंशज आहेत। त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे। शिवव्याख्याते म्हणून शिरीष महाराज मोरे यांचा सर्वत्र नावलौकिक होता। हिंदूंवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराविरोधात ते कायम भाष्य करत असत। लव जिहाद, उद्योग जिहाद, लँड जिहाद, तसंच फूड जिहाद आणि धर्मांतरणासारख्या प्रकरणावरही त्यांचं भाष्य गाजलेलं आहे। मध्यंतरी एका विधानामुळे शिरीष महाराज मोरे खूप चर्चेत आले होते। ज्याच्या कपाळावर नाही टिळा त्यांच्याकडून खरेदी करणं टाळा, असं आवाहन शिरीष महाराज हे हिंदूंना करत असत। ते प्रसिद्ध हिंदू प्रचारक संभाजी भिडे यांच्या विचारांचे अनुयायी होते। ते वारकरी संप्रदायात सक्रिय होते आणि संत तुकाराम महाराजांच्या विचारांचा प्रसार करत होते। त्यांचे निगडी येथे इडली उपहारगृह देखील होतं। दुर्दैवाची बाब म्हणजे त्यांचा नुकताच विवाहही ठरला होता, तसंच टिळा सुद्धा झाला होता। 20 फेब्रुवारी रोजी मोरे यांचा विवाह होणार होता, मात्र त्यापूर्वीच त्यांनी आपली जीवनयात्रा संपवल्यानं सर्व स्तरातून आता हळहळ व्यक्त केली जाते। दरम्यान शिरीष मोरे महाराज यांच्या पार्थिवावर दुपारी 4 वाजता वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार केले जाणार आहेत।